महाड तालुक्यातील सिमरन मोटर्स सर्व्हिसिंग सेंटर समोरील सर्व्हिस रोडवर एका दुचाकीला अचानक आग लागली होती। या आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली तर मारुती सुझुकीची वॅगनर कार अर्धवट जळाली। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून दुचाकी स्वारावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला। माजिद सलेखान देशमुख राहणार जुई कुंबळे तालुका महाड असं दुचाकीस्वार आरोपीचं नाव असून आरोपीनं बजाज डिस्कवर गाडीवर पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ आहे हे माहीत असताना देखील जाणीवपूर्वक कोणत्याही प्रकारची काळजी न घेता 10 लिटर पेट्रोल कॅनमध्ये घेऊन वाहतूक करीत असताना अचानक सिमरन मोटर्स सर्व्हिसिंग सेंटर समोर आरोपीची दुचाकी बंद पडली। यानंतर आरोपीनं किक मारून दुचाकी चालू करण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक स्पार्क झाला आणि दुचाकीनं पेट घेतला। दुचाकीला आग लागली असताना दुचाकी खाली कोसळली आणि कॅनमध्ये असलेले पेट्रोल रस्त्यावर वाहत एका वॅगनर कार जवळ गेलं आणि वॅगनर कारनं पेट घेतला। यामध्ये दुचाकी आणि वॅगनर कार यांना आग लागल्यामुळे जवळपास 2,20,000 रुपयांचं मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी आरोपी माजिद सलेखान देशमुख याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 287, 125, 324(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गर्जे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।